युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वार्थाने रयतेचे राजे होते। परकीय सत्तांपासून मराठी मातेचे रक्षण तर त्यांनी केलंच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे किती दूरदृष्टी होती हे देखील त्यांच्या अनेक कार्यातून आपल्याला पाहायला मिळतं। शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ढाल तलवारींचा नाही, तर तो औदार्याचा, समतेचा राहिलाय। विशेष म्हणजे दूरदृष्टीचा राहिलाय। महाराज द्रष्टे होते। हजारो वर्ष पुढचं त्यांना दिसत होतं। फक्त जुन्या परंपरांना धरून राहण्यापेक्षा अधिकाधिक आधुनिक होण्याचा त्यांनी त्या काळी प्रयत्न केला होता। याचंच एक उदाहरण म्हणजे त्यांनी रायगडावर स्थापन केलेला लिहिता मंडप म्हणजेच प्रिंटिंग प्रेस। याच प्रिंटिंग प्रेसची स्थापना कशी करण्यात आली होती, नेमकी प्रिंटिंग प्रेस स्थापन करण्यामागे शिवाजी महाराजांचा काय हेतू होता, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। गोष्ट आहे 1670 सालची। सुरतमध्ये भीमजी पारेख नावाचा एक धनवान व्यापारी होता। पिढीजात सावकारकीचा त्याचा धंदा होता। भीमजी पारेख मात्र स्वाभिमानी होता। सुरतवर मुघलांचं राज्य होतं। तेव्हाचे मुघल बादशाह औरंगजेब कट्टर धर्मांध होता। त्याने सत्तेत येता जिजिया सारखा कर लादला। काशी विश्वेश्वरासारखी स्थळे उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्याची मजल वाढली होती। त्याच्या काळात संपूर्ण देशात धार्मिक अत्याचार वाढला होता। व्यापारी असून भीमजी पारेख औरंगजेबाच्या धार्मिक जुलमाविरुद्ध उभा राहिला। त्याने महाबलशाली आलमगीर औरंगजेबाच्या विरुद्ध सुरतमध्ये 800 हिंदू व्यापाऱ्यांना घेऊन बंड केलं। सुरतचा व्यापार ठप्प केला। एक प्रकारचा हा संपच होता। औरंगजेब दाद देत नाही हे पाहून भीमजी पारेख या 800 व्यापाऱ्यांना घेऊन सुरतच्या बाहेर पडला। एका व्यापाऱ्याने केलेल्या अहिंसक बंडामुळे अखेर औरंगजेबाला गुडघ्यावर यावं लागलं। त्याने सुरतमधून जाचक नियम अटी मागे घेतल्या। सर्व व्यापारी सुरतमध्ये परतून आले। या भीमजी पारेखचे ईस्ट इंडिया कंपनीचे चांगले संबंध होते। त्याच्यामुळेच तो मुंबईला राहायला आला। इंग्रजांच्या मुंबईत गुजराती लोकांची पहिली वस्ती भीमजी पारेखने स्थापन केली होती। थेट इंग्लंडशी गुजराती व्यापार दृढ झाला। याच भीमजी पारेखने लंडनवरून पहिले प्रिंटिंग मशीन मागवले आणि मुंबईत छपाईचा धंदा सुरू केला होता। ते वर्ष होतं 1674। याच वर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। तेव्हा मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर होता जेराल्ड अँजियर। तो मराठ्यांना प्रचंड घाबरायचा। सुरतप्रमाणे हल्ला होऊ नये म्हणून त्याने मुंबईभोवती कोट उभारण्यास सुरुवात केली होती। शिवरायांची कृपादृष्टी राहावी म्हणून त्याने आपला प्रतिनिधी शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी रायगडावर पाठवला होता। याच गव्हर्नर अँजियरने भीमजीला मुंबईला आणले। त्याला लंडनवरून प्रिंटिंग प्रेस विकत आणण्यास मदत देखील केली। तिथले प्रेसवर काम करणारे कामगार देखील उपलब्ध करून दिले होते। काही लोकांचा दावा आहे की भारतीयांना प्रिंटिंगची कला कळू नये म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी मुद्दाम आपले कारागीर पारेखेला दिले होते। इंग्रजांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर या प्रिंटिंग प्रेस बद्दल माहिती आली। त्यांनी पारेख याच्याकडून ही प्रेस खरेदी केली। महाराजांनी हा छापखाना रायगडावर आणून बसवला देखील। त्याला नाव देण्यात आलं होतं लिहिता मंडप। महाराजांनी मराठीतले अनेक दुर्मिळ ग्रंथ जतन करण्यासाठी हा प्रेस विकत घेतला होता। त्यांनी त्या काळी हे दृष्टेपण दाखवले होते। आधुनिक तंत्रज्ञान आपल्या मराठी जनतेपर्यंत पोहोचावे ही दूरदृष्टी त्यांच्याजवळ होती। हौसेने त्यांनी हा लिहिता मंडप रायगडावर बसवला होता। फक्त एकच प्रश्न होता की प्रिंटिंग कसं करायचं, कारण त्या काळी अजून या प्रिंटिंग प्रेसवर इंग्रजी सोडून मराठी व इतर भारतीय भाषांमधील छपाई होत नव्हती। मुंबईत भीमजी पारेख देखील गुजराती छपाई करता यावी यासाठी प्रयत्नशील होता। त्याची खटाटोप चालू होती, संशोधन चाललं होतं, पण वेळ लागत होता। मराठ्यांचे देखील प्रयत्न चालू होते। पुढे महाराज कर्नाटक व इतर मोहिमेत व्यस्त झाले। मराठीत छपाई करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत। अखेर रायगडावर धूळ खात पडलेले प्रिंटिंग प्रेस भीमजी पारेखला परत करण्यात आलं। या घटनेबद्दल अनेक वर्ष काहीच माहिती नव्हती। मात्र 1881 साली सर H.J. ब्रूस या इंग्रज अधिकाऱ्याने एक लेख प्रसिद्ध केला। त्यात ही माहिती छापून आली होती। सुप्रसिद्ध लेखक पॉलिटिशियन कन्हैयालाल मुंशी यांनी ऑल इंडिया लायब्ररी कॉन्फरन्समध्ये हा दावा केला। इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या वार्तापत्रात देखील लिहिता मंडप बद्दल उल्लेख येतो। मालोजी जगदाळे व केतन पुरी हे इतिहास संशोधक याबद्दल अधिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतात। असं सांगितलं जातं की इंग्रजांना भारतीय लोक प्रिंटिंगची कला शिकावीत ही इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी मराठी गुजराती या भाषा छपाई करण्याचे तंत्रज्ञान त्या काळी शोधले नव्हते। पुढे 50 वर्षांनी विल्यम कॅरी या ख्रिश्चन मिशनरीने ही कला शोधली व भारतभरात प्रसारित केली। महाराजांच्या काळात हे छपाईचे तंत्रज्ञान अवगत झाले असते तर विचार करा आज इतिहास किती वेगळा असता। छत्रपतींच्या काळातील प्रत्येक गोष्ट आपल्याला वाचता आली असती। पुढे घडून आलेले सामाजिक प्रबोधन, शिक्षणाची लाट हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली अधिक परिणामकारकरित्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोरगरीब बहुजन रयतेपर्यंत सहज पोहोचलं असतं। मात्र यातून एक गोष्ट तर लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज किती लांबचा विचार करत होते आणि त्यांच्याकडे किती दूरदृष्टी होती ती। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।